नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सोमवारी इतर 28 महानगरपालिकांसोबत घोषित झाली आणि तेव्हापासून राज्यात राजकीय घडामोडींना क्षणागणिक वेग आलाय. महायुतीमध्ये आज दिवसभर बैठका झडल्यात, पण महायुतीच्या गोटातून सगळ्यात मोठी बातमी काय आली असेल ती म्हणजे जागा वाटपाच्या संख्येची. मुंबई महापालिकेमध्ये एकूण जागा आहेत 227. म्हणजे जर जिंकायची असेल महापालिका तर मॅजिक फिगर आहे 114 114. याचा अर्थ असा आहे की ज्या पक्षाला किंवा युती आघाडीला 114 जागा मिळतील त्यांचा महापौर असणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तीव्र स्पर्धा असणार हे उघड आहे. युती किंवा आघाडी केली असली तरी प्रत्येक पक्षाला आपापली ताकदही वाढवायची आहे आणि ती सुद्धा मुंबईमध्ये विशेष करून, कारण मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे जगामधल्या काही छोट्या देशांच्या बजेटपेक्षा जास्त असतं, आपल्या देशातल्या काही राज्यांपेक्षाही जास्त असतं. गेल्या वेळी बीएमसीच्या बजेटनं 90,000 कोटींचा आकडा पार केला होता. त्यामुळे सत्तेसाठी ही महानगरपालिका सगळ्याच राजकीय पक्षांना हवी असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. महायुतीचा विचार करा. भाजपा आणि शिवसेनेनं आपापल्या मागण्या एकमेकांसमोर ठेवल्याचं समजतंय. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये नेमकं काय घडतंय बघूयात. मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला आता केवळ 30 दिवस उरलेत. सोमवारी निवडणूक जाहीर झाल्यावर सर्वच पक्षांची जागा वाटपासाठी लगबग सुरू झाली आहे. मुंबई पालिकेसह अन्य काही महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न करणार अशी घोषणा फडणवीसांनी केली असली तरी सर्वात मोठं आव्हान हे जागा वाटपाचं आहे. आम्ही असं म्हणतोय याला कारणीभूत काही आकडे आहेत ते पाहूयात. शिंदेंनी भाजपाकडे 125 जागा मागितल्याची माहिती आहे. मात्र किमान 150 जागा लढवण्याची भाजपाची इच्छा आहे. 227 पैकी 150 जागा भाजपानं लढवल्या तर शिवसेनेसाठी केवळ 77 जागा उरतायत. ठाकरे बंधू एकत्र येत असताना शिंदेंनी इतक्या कमी जागा लढवल्या तर प्रचंड टीका होण्याची शक्यता आहे. कारण जर महायुतीचा विजय झाला तर महापौर कोणाचा बसणार हा अतिशय प्रतिष्ठेचा विषय बनणार आहे. 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. गेल्या वेळेस देखील आपला महापौर बसवण्याची संधी भाजपानं स्वतःहून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बहाल केली होती. यंदा मात्र कसंही करून आपला महापौर बसलाच पाहिजे अशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा आहे. खरं तर स्वबळावर लढणं भाजपानं पसंत केलं असतं. मात्र एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचा सामना करण्यासाठी आणि अन्य काही कारणांसाठी युती केली जातीये असं राजकीय जाणकार सांगतायत. 27 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात अमित शहा स्वबळाबद्दल काय म्हणाले होते ते पाहूयात. महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तर उलटच सांगतायत. खुद्द अमित शहांचीच शिंदेंना फूस आहे असा दावा राऊतांनी केलाय. अमित शहांचं राजकारण याच्यामध्ये असं आहे, त्यांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं म्हणून ते एकनाथ शिंदेला ताकद द्यायचा प्रयत्न करतात. त्यांना फडणवीसांची ताकद वाढवू द्यायची नाहीये. त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाहीये. याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांना शिंदेच्या गुंत्यामध्ये अडकून. मात्र या सगळ्या चर्चेमध्ये महायुतीचा तिसरा घटक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कुठे आहे असा विचार तुमच्या मनात आला असेल. त्याचं उत्तर असं आहे की मुंबईत फक्त भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही. नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी नवाब मलिक यांच्यावर दाऊदच्या बहिणीशी आर्थिक संबंध असल्याचे आरोप केले होते. त्या प्रकरणामध्ये मलिक यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. दहशतवाद्याच्या बहिणीशी ज्यानं व्यवहार केले आणि ज्याला दहशतवादातून आलेल्या रकमेतून एका व्यवहारात पैसे देण्यात आले अशा मलिकांसोबत आम्ही काम करणार नाही अशी भूमिका भाजपानं घेतली आहे. एकंदरीतच शिंदेंना जास्त जागा न देणं
आणि अजित पवारांना मुंबईमध्ये दूर ठेवणं हे भाजपाला किती फायद्याचं ठरतं हे 16 जानेवारी रोजीच कळू शकणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो. प्रवीण सर, नमस्कार. नमस्कार. आता जी परिस्थिती सध्या महायुतीमध्ये दिसतीये त्याच्यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा नेमका काय? नवाब मलिकांचा की जागा वाटपाचा? निमित्त मात्र नवाब मलिकांचं नाव घ्यायचं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मुंबईमध्ये हातपाय कसे पसरता येतील, मुंबईचा महापौर कोण खान होणार की काय, असे जे काही प्रश्न जे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि मुंबई प्रदेश भाजपच्या अध्यक्षांना पडलेले आहेत, त्याचं कारण हेच आहे. म्हणजे नवाब मलिकांचं नाव घ्यायचं, पण आपली कुठल्याही परिस्थितीमध्ये युतीमध्ये आपणच शिरजोर व्हायचं अशी क्रिया एकूणच दिसते भारतीय जनता पक्षाची. भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासूनच सांगितलेलं की 150च्या खाली आम्ही येणार नाहीये. जर ते 150च्या खाली जर येणार नसतील तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणाऱ्या जागा किती या संदर्भात प्रचंड प्रवाद असेल. कारण आजच्या घडीला आपण जर लक्षात घेतलं तर शिवसेनेकडील 84 जे नगरसेवक होते, या 84 पैकी 44 नगरसेवक हे एकनाथ शिंदेना जाऊन मिळाले. एकनाथ शिंदेना 44 ठिकाणचे जर उमेदवार जर मिळाले असतील, नगरसेवक जाऊन मिळाले असतील, तर आपोआपच एकनाथ शिंदे यांची ताकद वाढलेली आहे. जर एकनाथ शिंदेची ताकद वाढली आणि ती जर तुलनेने आपण जर पाहिली तर किमान 100 जागा एकनाथ शिंदेना मिळाल्या पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा आहे. कारण त्यांना मिळालेले एकूण नगरसेवकांची संख्या 55 झाली. 44 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत, तर 6 नगरसेवक हे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आणि MIMचे 1 असे जवळपास 55 नगरसेवक आज जाऊन मिळालेले आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला. ही जी वाढलेली ताकद लक्षात घेता मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या गटाला आता जर आपण हे जर तुलनेने पाहिलं तर सरासरी 17% इतकी मतं मुंबईमध्ये या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. हे जर सगळं एकूणच आपण जर आकडेवारी जर पाहिली, या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष जर 150 जागा लढवणार असेल तर आम्हाला काय मिळणार? जर भाजपने जर स्वतःसाठी जर एवढी जागा घेतली ती युतीमध्ये जर लढायचं असेल तर आम्ही काय करायचं? असंच शिवसेनेतून आणि या इतर पक्षातून आलेल्या नगरसेवकांची एक धारणा आहे. त्यांचा प्रश्न आहे एकनाथ शिंदेला, मग आम्ही जायचं कोणाकडे? आम्ही मतं घ्यायची कशी आणि कोणासाठी घ्यायची? हे सातत्याने प्रश्न शिवसेनेमध्ये, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये विचारले जाऊ लागले आहेत. कारण भारतीय जनता पक्षाने ज्या जोरकसपणे सांगितलंय की 150च्या खाली आम्ही येणार नाही, अगदी जर म्हणेल ते सांगितलं जातं की 130 ते 150, पण त्यांचं एकच म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत 150च्या खाली नाही. जेव्हा 150च्या खाली जाणार नाहीत असं जेव्हा ते सांगतात तेव्हा त्याचा अर्थ आहे की 130च्या खाली तर मुळेच जाणार नाही. कारण त्यांच्या निवडून आलेल्या जागा आहेत त्या 82 आहेत. 82च्या तुलनेत 150 जागा मिळणं हे भारतीय जनता पक्षासाठी पण ही कमजोरी आहे. म्हणजे येणारे इतर ठिकाणी निवडणुकीला उभे राहणारे भारतीय जनता पक्षाचे नेतेही विचारू लागले आतापासून, मग आम्ही आतापर्यंत वर्षभर 5 वर्षाच्या खस्ता खाल्ल्या त्या कशासाठी खाल्ल्या? जर एकनाथ शिंदेच्या तुम्ही जागा सोडणार असाल, ही प्रचंड गोची आहे मुंबईमधल्या या निवडणुकीमध्ये. भारतीय जनता पक्षाने जरी युती होणार असले तरी युतीमधल्या जागा वाटप करताना हा प्रचंड व्याप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या समोर आहे, हे स्पष्ट दिसतंय कविता. पण असं आहे प्रवीण सर की महापालिकांच्या निवडणुका काय, नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुका काय किंवा येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका काय, याच्यामध्ये हे प्रत्येक पक्ष जे आतापर्यंत गेली 5-6 वर्ष युती आघाडीचा भाग होते त्या सगळ्यांची आता ही इच्छा आहे की आपली ताकद नेमकी किती आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी हा प्रश्न असेल की आपण तिथून फुटून आल्यानंतर आपली ताकद नेमकी किती आहे, आणि जोपर्यंत ती कळत नाही तोपर्यंत भाजपला रोखठोक उत्तर देणं सुद्धा या पक्षांना शक्य होणार नाहीये. मुंबई महापालिका आहे त्यासाठी प्रचंड मोठं ग्राउंड आहे एकनाथ शिंदेंना, इन्क्लुडिंग ठाणे. मग एकनाथ शिंदेंना आता इथं कमी जागांवर सहभागी करून घेणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला इथं लढायसाठी जागाच मैदान न देणं हे या दोन्ही पक्षांसाठी भविष्याच्या दृष्टीने प्रचंड घातक ठरणार आहे. घातक एवढ्यासाठी आहे की आपण राज्य सरकारमधली एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांची स्थिती आपण पाहिलेली. भारतीय जनता पक्ष सातत्याने ह्या मंत्र्यांना दाबते. त्यांचा OAS देण्याच्या संदर्भात विषय असेल, पालकमंत्री पद देण्याचा विषय असेल, संपर्क मंत्र्यांचा त्याच्यावर असलेला दबाव असेल, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपली ताकद राहिली पाहिजे यासाठी एकनाथ शिंदे सातत्याने प्रयत्न करतात. या किंबहुना त्याच्यासाठी दिल्लीला अनेकदा जातात, अमित शहाची भेट घेतात. या पार्श्वभूमीवर जर मुंबईमध्ये जे आपण मुंबई महानगरपालिका जागतिक स्तरावर ज्याचा खर्च मोठा आहे, 90,000 कोटींचे ज्यांच्या फिक्स डिपॉझिट होत्या, अशी जगातली एकमेव महानगरपालिका आहे ती मुंबई महानगरपालिका.
या मुंबई महानगरपालिकेवर जर आपल्याला जर अगदी जर महापौर पद मिळणार नाही समजा, पण त्याच्या खालोखाल उपमहापौरपद किंवा स्थायी समितीचे चेअरमन पद, अशा जे काही महत्वाच्या ज्या समित्या ज्या आहेत, संविधानिक समित्या ज्या आहेत, त्यांच्यावर आपल्याला जर जायचं असेल तर आतापासूनच तितक्याच जोरात आपल्याला हे डिमांड करता येईल. तेवढ्याच जोरकसपणे आपल्याला मागणी करावी लागेल की आमच्या एवढ्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली पाहिजे. जर या ठिकाणी जर एकनाथ शिंदेचा गट जर कमजोर ठरला तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाला आपली ताकद दाखवणं अवघड जाईल. आणि हे अवघड जाऊ नये. ते जर अवघड झालं मुंबई म्हणजे थोडक्यात प्रवीण सर असं म्हणायला पाहिजे की बार्गेनिंग पॉवर जर इथे कमी पडली तर ती भविष्यासाठी कमी पडलीच म्हणून समजा. 100% अगदी सत्य आहे. मुंबईमध्ये जर तुम्ही आता जर कमी पडलात तर इतरही महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका तुम्हाला मोजलं जाईल. म्हणजे कार्यकर्त्यांची धारणा ही आता जर तुम्ही कुठे माघार घेतली तर तुम्हाला याच्या पुढे ती माघारीच घ्यावी लागेल आणि भारतीय जनता पक्षाच्या आश्रयाखाली तुम्हाला सत्तेमध्ये राहावं लागेल. हे जे काही कार्यकर्त्यांचं मंत्र्यांचं सांगणं जे आहे सातत्याने, त्याच्यामुळे एकनाथ शिंदेची डोकेदुखी सातत्याने वाढते कविताची. बरोबर आहे. आणि तीच डोकेदुखी तितक्याच प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा वाढणार आहे. जरी मुंबईच्या बाबतीत त्यांचा टक्का कमी असला तरी इतर महानगरपालिकांच्या बाबतीत तेच गणित राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा लागू होणार आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रॉब्लेम असा आहे की नवाब मलिकांच्या शिवाय त्यांच्याकडे ताकद नाही. मुंबईत नवाब मलिक यांच्या पाठीमागे बहुतांश बऱ्याच प्रमाणे कुर्ला वगैरे हा परिसर जो आहे त्या ठिकाणचे जे काही मुस्लिम वोटर्स जे आहेत ते बऱ्यापैकी नवाब मलिकांना मानतात. आणि नवाब मलिक ही जी गले की हड्डी बन गई आहे ती भारतीय जनता पक्षाची. कुठल्या परिस्थितीत ज्यांच्यावर आपण आरोप केले त्यांना आपण जवळ कसं घेणार? या पार्श्वभूमीवर जर नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर नसतील, अजित पवारांच्या बरोबर नसतील तर तो पक्ष मुंबईमध्ये 0 होईल, शून्यावर जाईल. आणि शून्यावर जाणं हे अजित पवारांना परवडणार नाही. या पार्श्वभूमीवर जर युतीमध्ये जर दरार निर्माण झाला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कविता. त्यामुळे पुढचे 30 दिवसही नाही, पुढचे आणखीन काहीच दिवस, 30 दिवसांनी मतदान होणार आहे. काही दिवसातच चित्र स्पष्ट होईल की दऱ्या आणखी खोल होत आहेत की बुजवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रवीण सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. थँक्यू व्हेरी मच.